पाईपमध्ये वायरी घालून अशा हे करून ठेवणार का इथं? हां, मग प्रत्येक ठिकाणी. हां हां, वायरी अशा पाईपमध्ये घालून घ्याव्या लागतात. ह्या दोन दोन पाईप, दोन दोन वायरी घालायला लागतात, 2 लाईटीच्या. हां, नंतर जास्त काय? हां, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लाईटी पाहिजेत ना POPला. असं अजून वायरी वाढत जाणार. हे बघा आता POPचं काम, वायरिंगचं चालू झालं आहे. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. स्ट्रक्चरचं काम केलं एक दिवस POPवाल्याने. आता आपलं वायरिंगचं काम चालू आहे, तर ते आता वायरी घालून घेत आहेत. आता ही आपली POP करते ना, तर त्याला किती आपल्या लाईट पडणार आहेत तरी? 12 लाईट. मग प्रत्येक लाईटीला बटन किती ठेवणार? एक एक बटन. मग आता हे तुम्ही वायरी टाकून ठेवणार आणि फिटिंगला नंतर कधी येता? शिटा बसवल्यावर POPवाला येऊन शिटा बसवेल त्याच्यानंतर. लाईटची फिटिंग एकदम पद्धतशीर पॉईंटशीर करून घेत आहेत, की रितसर व्यवस्थित दिसली पाहिजे अशी. आता त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला POPची लाईटिंग वगैरे सगळं झाल्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आता हे आलेत अंबानी. 18 लाईटी, स्ट्रीप पट्टी, पंखा आणि झुमर, ह्या सर्वांचं कनेक्शन करताना ह्या किती वायरी आहेत त्या सगळ्या वायरी एकत्र करून त्या नळीमधून घालायच्या. ते बघा कशी घालतात आणि कशी ओढतात. खूप रिस्की काम आहे, म्हणजे सावधानपूर्वक करावं लागतं, नाजूक काम आहे. माझ्या घराच्या हॉलमध्ये पहिल्यांदाच मी POP करते. POPला जागा माझी थोडीशी अपुरी पडली, उंची, लांबी आणि रुंदी. ती लांबी आणि रुंदी मोठी असेल तर नक्षी खूप छान प्रकारे होते, POP एकदम मस्त डिझाईन होते. मी आता साधी डिझाईन ठेवले जागा अपुरी असल्यामुळे, तर ह्याच्यापेक्षा भारीतले पण डिझाईन होतात. केवढ्या वायरी. हे आता इथे पंखा फिटिंग करून घेतोय. आता बघा जुन्या वायरी म्हणजे सगळ्या तोडून टाकतोय, सगळं काढून टाकला नाही, लाईट वगैरे बंद केला नाही, मीटरची पण लाईट काढून टाकला नाही. तर थोडक्याच दिवसात आज सगळं वायरिंगचं काम पूर्ण होईल ना रे महेश? प्रशांत काय करतोय तिकडं? फिटिंग. हे सगळ्या वायरी आता काढून टाकल्यात, जुन्या नवीन लावल्यात. आज संध्याकाळपर्यंत होईल होय महेश? संध्याकाळपर्यंत काम होईल काय? ओके. इन्व्हर्टरची लाईट ठेवा रे चालू. हा, नंतर करणार चालू. बघा कशा आता आमच्या सगळ्या लाईटी बंद करून टाकतायत. गाववालो देखो देखो, ये दोनों हमारे गाव लाइट सब बंद कर रहे, लाइट कट कर रहे, हमें अंधेरे में रख रहे. पंखा वगैरे सगळ्या लाईटी लावून झाल्या आणि मी ती खेळला. आता स्ट्रीप पट्टी लावतोय. आज सगळं फायनल होऊन जाईल. कसं वाटतंय कलर हा महेश? छान आहे. स्ट्रीप पट्टी. प्रशांत कसा वाटतं हा कलर स्ट्रीप पट्टीचा? आईस ब्ल्यू चांगला वाटतंय ना? हा, स्काय ब्ल्यू. हा मस्त वाटतंय. हा आता POPचा केलाय पण महेश.
मला ज्ञान समजायचं नाही ते. हो हो सावकाश. मीटर आता एवढे वर्ष माझ्या घरी आतमध्ये होता, आता बाहेर लावून घेते. मी घरी नसते ते मग लाईट बिल केवढं तरी देऊन टाकतात. आता हांचा प्रशांत चाकाळ्यातला ना तू बसून देतोय ना. चला मीटर बसला बोर्डमध्ये बाहेर. आता तर इथे येऊन फोटो काढून घेऊन जाऊ शकतात ना. बघा हा सगळ्या लाइटिंगची फिटिंगची सगळी कामं करतोय, मीटरचं पण करतो. तर मीटर फिट बसला. हा बसला फिट ना आता. हा मी स्वामी पण काम थोडंच ठरलं होतं. बघा किती वाढलं ते. तुम्ही फोटो का काढता आपण? फोटो काढायचा आहे मला. हा आता टी व्हीच्या इथला कन्सील बोर्ड, त्याचं सगळं कनेक्शन बटणं वगैरे व्यवस्थित करून घेतोय. आणि हा इकडे टी व्हीच्या स्टँडचं माप घेतोय. हा प्रशांत शांत, बघा कसं शांतपणे सगळं व्यवस्थित माप घेतोय. म्हणून तर तोंड बिन धुवून येतो, बैठलाच मेकअप वगैरे करून. टी व्हीचं स्टँड झालं आता बरोबर फिटिंग. हे बघा आता ठोकून व्यवस्थित महेश करून देतोय. आता इथे टी व्ही लावली जाणार माझी मेन भिंतीला. भारी वाटतोय ना आता इथे टी व्ही. काय टी व्हीच्या आतमध्ये POPचे पण कलर दिसते बघ. हे बघ असं वाटलंय. टी व्ही मोठा मुलगा बोलत होता मोठा पाहिजे, 55 इंचीची टी व्ही घेतली नाही. तर नारळ आणि काय 5,000 रुपये शेवटचा बोर्ड लावताना. भारी आहे सिस्टम तुमची. दोघे पण नौटंकी, पण काम खूप छान केली. भारी, मला खूप आवडलं. मस्त एकदम परफेक्ट सगळं. टी व्ही बरोबर बसली, पंखा लाइटिंग एकदम छान वाटतंय. आता माझा हॉल. सासरे मुंबईतून आले, बघितली की खूप त्यांना आवडेल म्हणून ती खूप छान केले कलर वगैरे. परत POPचं टी व्ही पण परफेक्ट ठिकाणी लावलेली आहे. आज अण्णांमुळे हे सर्व मी करू शकले, त्यांचे खूप खूप धन्यवाद.